सह्याद्रीच्या कुशीत दडलेला उंबरखिंडीच्या इतिहासाचा साक्षीदार, जेमतेम एका वेळी एकच पाऊल ठेवता येईल अशा कातळ्यात कोरलेल्या पायऱ्या, घनदाट जंगल आणि पाहता येईल तिथे विहंगम असे दृश्य. पालीरोह्याजवळचा हा मुरुगगड किल्ला खरंच एक हिडन जेम आहे. तर ह्या ट्रेकसाठी सकाळी 5 वाजता सगळी तयारी करून मी विठ्ठलवाडीवरून निघालो खोपोलीला जाण्यासाठी. दरवेळीप्रमाणे ट्रेन लेटच होत्या. तर आम्ही खोपोली स्टेशनला पोहोचलो. खोपोलीवरून 2 ऑप्शन होते, ऑटो किंवा बस. आम्ही बसने जायचे ठरवले आणि खोपोलीच्या बसस्टँडला उभ्या असलेल्या गाडीत आम्ही चढलो. रविवार असल्यामुळे बसला खूपच गर्दी होती आणि दुसरी बस 1-2 तासाने आहे असं कळाल्यामुळे आम्ही ह्या गर्दीवाल्याच बसमध्ये चढलो. काही वेळाने पूर्ण गर्दी रिकामी झाली आणि या झोपलेल्या काकांच्या बाजूला मला सीट मिळाली. बघा कसे झोपलेत. पालीला जाणारी कोणतीही गाडी पकडून आपण परळी गावामध्ये पोहोचू शकतो. परळी गावाच्या बाजारपेठेतूनच भेलीव गावात जाणारा ऑटो किंवा टमटम अवेलेबल असतात. 30 ते 50 रुपये सीट घेऊन ते आपल्याला मृगगडच्या बेस विलेज म्हणजेच भेलीव गावात आणून सोडतात. या किल्ल्यावर जाण्यासाठी फल्याण गावामधूनही रस्ता आहे, पण आम्ही भेलीव गावातूनच जाणार आहोत. भेलीव गावात येताच राज्य जिल्हा परिषदेची शाळा पाहायला मिळते. त्याच्याच पुढे भवानी मातेचं सुंदर असं मंदिर पाहायला मिळतं. मंदिर बंद होते त्यामुळे आत जाता आले नाही. नमस्कार मित्रांनो, तर मी प्रतीक कदम स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत मुरुगगड फोर्टला. तर हा असा एक किल्ला आहे कोकणामधला जो कमी एक्सप्लोअर झालेला आहे, पण त्याची सुंदरताही खूप छान आहे आणि तिथल्या काही कातळकड्याच्या पॅचमध्ये तो थोडा रिस्की आहे. तर आज आपण आज हा फोर्ट करणार आहोत. तर ह्या ट्रेकिंगसाठी तुम्हाला यावं लागणार आहे भेलीव गावामध्ये. तर आता मी भेलीव गावाच्या बेस विलेजला आहे. तुम्ही हे मागे मंदिर बघत आहात भवानी मातेचं, त्या मंदिराच्या एकदम बाजूनेच हा रस्ता जातो जो की तुम्हाला वरती त्या सुळक्यापर्यंतचा रस्ता दाखवतो. तर रस्ता तसा इझी आहे, गावकऱ्यांनी एकदम चांगल्यापणे सांगितलेलं आहे आम्हाला. तर त्यांचे जे इन्स्ट्रक्शन्स आहेत ते आम्ही फॉलो करू आणि त्याच हिशोबाने आम्हाला वरती जायला जवळजवळ 1 ते 1.5 तास लागेल. तर आता वाजलेले आहेत दुपारचे की सकाळचे, आता 10:30 वाजलेले आहेत. तर बाकीची जर्नी डिटेल्स मी तुम्हाला सांगतो. इथे येण्यासाठी आम्ही पहिलं कर्जत खोपोली मार्गे म्हणजे खोपोली स्टेशनला आलो. खोपोली स्टेशनवरनं आम्ही बस पकडली खोपोली महानगरपालिकेची आणि तिथनं आम्ही परळी गावातनं दुसरी ऑटो करून इथे आलेलो आहोत. तर याचे बाकीचे जे जर्नी डिटेल्स आहेत मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवेन आणि ते तुम्ही फॉलो करून तुम्ही इझिली कमी पैशामध्ये इथे येऊ शकता. याच्याच बाजूला तुम्हाला उंबरखिंड पण दिसून येईल. तर उंबरखिंडला पण आम्ही जायचा प्लॅन केला आहे. तर बघूया तिथे जाता येईल की नाही, कारण हा ट्रेक जर जास्त मोठा झाला, कारण ऊन आहे सध्याच्या वेळेला, तर बघू किती वेळ लागतोय. तर चला आता ट्रेक सुरू करूया. बाय बाय. सो आम्ही लगेच ट्रेकला सुरुवात केली. आधी किल्ला फार मोठा असेल असं वाटलं होतं, पण समोर बघताच हा किल्ला खूपच लहान आणि सोपा वाटला होता. पण बोलतात ना, दिसतं तसं नसतं. खरं तर हा किल्ला मूर्ती लहान पण कीर्तिमान असल्यासारखा आहे. तर मित्रांनो, हा किल्ला आहे आणि याच्यावर आपल्याला चढायचं. तिथे भगवा दिसतोय. तर हा छोटाच ट्रेक वाटतोय. मला वाटतं हा फक्त 1.5 तासाचा ट्रेक असू शकतो. छोटासा सुळका आहे. सो हा आपल्याला चढायला जास्त वेळ लागणार नाही. आपल्याला उंबरखिंडला पण जायला भेटेल म्हणजे आज. तर आपण ते पण करू. किल्ल्यावर चुकण्याच्या काहीच शक्यता नाहीत, कारण प्रत्येक ठिकाणी रिबिन्स वगैरे बांधलेले आहेत ऑरेंज कलरच्या. तुम्हाला मी दाखवतो. या अशा रिबिन्स बांधलेले आहेत ज्याने आपल्याला समजतं की आपण बरोबर दिशेने आहोत आणि किल्ला पण एकदम समोरच आहे आपल्या. मार्च महिना तसा ट्रेकिंगसाठी सुटेबल नसतो, पण हा किल्ला फिरायचं एकच कारण आहे, ते तुम्हाला पुढे कळेलच.
आज सकाळच्या 11 वाजता सूर्यदेव असे तापले होते की उन्हाची झळ स्किन जाळत होती. मार्चचा महिना असल्यामुळे किल्ल्यावर जाताना आम्हाला कोकणाची काळी मैना म्हणजेच करवंद पाहायला मिळाली. ही करवंद पिकलेली नव्हती, पण जयेशने ती पण खाल्ली. किल्ल्याकडे जाणारी वाट ही किल्ल्याला पूर्ण वळसा घालून जाणारी आहे आणि हा भाग पूर्णपणे जंगलाचा आहे. काही ठिकाणी मधमाशांचे पोळे सुद्धा होते. एक दगड आणि तोंडाचा पार डोरेमॉन झाला असता. मित्रांनो, थोडंसंच पुढे चालल्यावर तुम्हाला एकदम असं घनदाट जंगल लागेल. म्हणजे पावसाळ्यात तर इथे नक्कीच खूप जास्त जंगल होईल, पण आता थोडंसं ऊन असल्यामुळे इथे तरी थोडंफार ऊन आहे आणि झाडांची अशी सावली पूर्ण मदत करते थोडंसं थंड हवा यायला. अदरवाईज पूर्णपणे मागच्या साईडला ओपन एरिया होता, तिथे खूप ऊन लागत होतं आणि खूप थकवा लागतो त्या उन्हामध्ये चालण्यासाठी. तर मित्रांनो, इथून 2 रस्ते आहेत, एक राईटला जातो, एक लेफ्टला जातो. तर तिथे पुढेच सूचना फलक दिला आहे, तिथे डायरेक्शन दिलेली आहे मृगगडला जाण्यासाठी, तर ती फॉलो करा. लेफ्ट साईडचा रस्ता तुम्हाला पकडायचा आहे आणि जर तुम्ही राईट साईडने गेला तर तो दुसऱ्या साईडला जातो आहे, खाली मे बी शेतामध्ये असेल त्यांच्या. आणि ह्या रोडने गेला तर तुम्हाला मृगगडच्या किल्ल्याकडे सोप्याकडे जाण्याचा मार्ग आहे. तर इथे येण्यासाठी तुम्हाला 15 मिनिट तरी लागतील कंटिन्यू चाललात तर. आणि यामध्ये पूर्णपणे विविध पक्ष्यांचे वगैरे आणि इन्सेक्टचे आवाज तुम्हाला ऐकायला मिळतील. इथे मधमाशांचे पोळे पण आहेत, त्यामुळे इथे दगडी वगैरे कुठे मारू नका किंवा परफ्यूम वगैरे मारून येऊ नका, ज्याने ते तुमच्यावर हल्ला. 20 मिनिटाच्या जंगलाचा पॅच संपला आणि इथून खरी सुरू होते थकवणारी आणि जीवाची हाल करणारी चढाई. किल्ल्यावर रस्ता दाखवण्यासाठी रिबन्स लावलेले आहेत. काही ठिकाणी बोर्ड्स आणि खुणा सुद्धा केलेले आहेत. चढताना हात लागत होता, तिथे चांगलाच चटका लागत होता. किल्ल्यावर जाताना एक रोपने वर जावं लागतं. इथे कुठल्याही प्रकारची चढायला जागा नाही. एका दोरखंड्याचा आधार घेऊन वर गेल्यावर ह्या किल्ल्याच्या खतरनाक पॅच जवळ आपण पोहोचतो. मित्रांनो, आताच आम्ही मृगगडाच्या पूर्ण टॉपला आलेलो आहोत. म्हणजे थोडंसं ट्रेक बाकी आहे, पण इथे आल्यावर थोडंफार शांत वाटतं आणि उन्हाची झळ थोडी कमी झाली आहे, कारण थंड हवा येते सगळीकडनं. नाही तर खालच्या साईडला पूर्ण रखरखतं ऊन लागते, त्याने पूर्ण डिहायड्रेशन होतं. तर पाण्याची बॉटल असणं खूप गरजेचं आहे. खालच्या साईडला एक गुफा आहे, तिथे आपण नंतर जाणार. आता आपण अजून वरती जायचं आपल्याला, जिथे पाण्याची टाकी वगैरे आहेत. तिथे गेल्यानंतर मग खाली उतरताना आपण तिथे जाणार आहोत. एक कातळकड्याचा पॅच आहे, जिथे तुम्हाला रोपला धरून चालायचं आहे. आणि एक शेळ्यांचाही पॅच आहे, तो थोडा रिस्की आहे. पावसाळ्यामध्ये मे बी तिथे शेवाळ वगैरे जमत असणार, सो तिथनं येताना थोडंसं सावधानी द्या. मृगगड हा खूप मोठा लष्करी तळ किल्ला नव्हता. हा किल्ला प्रामुख्याने टेहाळणीसाठी आणि चौकी पहारा देण्यासाठी बांधला गेला होता. हा किल्ला कोकण प्रदेश व्यापारी मार्गावर म्हणजेच 125 घाट आणि जुने बोरघाट यावर नजर ठेवण्यासाठी होता.
या मार्गावरून होणारी वाहतूक आणि हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी याचा उपयोग होत असे. मृगगडच्या सर्वात महत्त्वाचा ऐतिहासिक संबंध म्हणजे उंबरखिंडीच्या लढाईशी आहे. मृगगड हा किल्ला उंबरखिंडीपासून जवळ असल्याने मराठ्यांनी ह्या किल्ल्याचा उपयोग मुघलांच्या हालचालींवर आणि सैन्याच्या मार्गावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी नक्कीच केला असावा. या भूमिकेमुळे हा किल्ला त्या निर्णायक लढाईचा एक प्रमुख साक्षीदार ठरतो. मृगगडाची नैसर्गिक रचना अशी आहे की त्याला फार मोठी तटबंदी बांधण्याची गरज भासली नाही. तर मित्रांनो, हा राजवाड्याचे अवशेष आहेत जे आता ते ढासळलेलं आहे पूर्ण, आणि ते अंगणासारखं असतं तसं आहे. हे बघा, हे पाण्याचं आहे. पाण्याचा टाका आहे ज्याच्यात शिड्यांसारखी रचना आहे आतमध्ये. याच्यामध्ये पावसाळ्यात पाणी साचतं आणि त्याच्याच बाजूला हे दुसरं पाण्याचं टाका आहे. मित्रांनो, किल्ल्यावर कुठल्याही प्रकारची राहण्याची सोय नाही आणि पाण्याची तर अजिबात नाही. तर मी पुन्हा हेच सांगतोय की जर तुम्ही उन्हाळ्यात येत असाल तर तुम्हाला पाणी आणणं आवश्यकच आहे, खूप आवश्यक आहे. कारण इथे कंटिन्यू पावला दम आणि तहान लागते आणि पूर्ण उष्णता आहे. आता मित्रांनो, किल्ल्यावर पाहण्यासाठी भवानी देवीचं मंदिर आणि तिथे समोर शिवलिंग आहे. तसंच छोटी शिवाजी महाराजांची मूर्ती देखील आहे. सो त्याचं दर्शन घेतल्यानंतर तुम्ही या अशा ठिकाणी येऊन पोहोचाल जिथे 2 ते 3 पाण्याची टाकी आहेत लाईनीमध्ये, आणि त्याच्या पुढे जाण्यासाठी पण एक शिड्या आहेत, तिथेही आपण जाणार आहोत. तर इथला परिसर पूर्ण प्रकारे मला वाटतं इथे गड संवर्धन झालेलं आहे. म्हणजे जी काय तटबंदी होती ती एका साईडला दगडांचे सगळे अवशेष बाजूला केलेत आणि टाक्यामधली घाण सगळी अशी बाजूला काढून ठेवले आणि इथे आग लावली होती, त्यामुळे आता इथे सगळं काळं झालेलं आहे. मोस्टली इथं उन्हाळ्यामध्ये आता तर खूप गरम आहे, कारण काळं जे काळ्या रंगामुळे पूर्णपणे वाफ तोंडावर येते चढताना पण, आणि थकवा खूप जाणवतो इथे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये थोडाफार हा ट्रेक तुम्हाला सतवू शकतो की दम लागेल किंवा स्वेटिंग जास्त होईल, तुमचं डिहायड्रेशन होईल. तर पाण्याचा पूर्णपणे तुम्ही जे काय असेल बाटल्या वगैरे आणि ते पाण्या आधीच भरून घेऊन या. आणि खाली गावात फक्त एकच दुकान आहे आणि खाली जेवणाची सोय आहे. त्या लोकांचे म्हणजे त्यांचं ते कार्ड जे आहे ते मी तुमच्याशी शेअर करीन, आणि तिथनं तुम्ही जातानाच त्यांना ऑर्डर दिली तर ते तुमचं जेवण बनवून ठेवतात खाली. तर इथून आता आपण हे बाकीच्या एरिया फिरून घेऊया आणि बघूया आपल्याला किती वेळ लागेल आता इथनं. तर थोडंसं इथे एक्सप्लोर करून आम्ही आता इथनं थोड्या वेळात निघू. पण थोड्याशा रॉकी पॅचमुळे तुम्हाला अवघड जाईल हे चढणं. तर प्रॉपर शूज आणि प्रॉपर गायडन्स नाही इथे. ज्याला अनुभव नसेल त्याने अनुभव व्यक्ती कोणातरी सोबत घेऊनच यावी, कारण थोडंफार रिस्की होऊ शकतं इथे ना. तर योग्य ती काळजी घ्या आणि आरामात या. किल्ल्यावर असं फारसं काही पाहण्यासारखं नाही, म्हणजे नॉर्मल अवशेषच उरलेले आहेत तटबंदीचे वगैरे, आणि कुठल्याही बुरुजाचे अवशेष नाही तिथे. तर तुम्ही नक्कीच या किल्ल्याला, म्हणजे लेस क्राऊडेड किल्ला आहे, इथे तुम्हाला जास्त अशी गर्दी तुम्हाला बघायला मिळणार नाही. तर तुम्ही कोणत्याही सीझनमध्ये इथे येऊ शकता, पण उन्हाळ्यामध्ये तुम्हाला पाणी असणं खूप गरजेचं आहे. अबे इथे तर अजून गरम होणार आहे, पूर्ण काळा कातळकडा. मित्रांनो, इथनं पुढे आल्यावर त्या राजवाड्याच्या अवशेषासारखं आहे, त्याच्या पुढे आल्यावर तुम्हाला इथे पुढे महाराजांचा झेंडा दिसेल. हा एक टोक आहे या किल्ल्याचा, आणि जिथनं आपण मगाशी होतो तो दुसरा टोक आहे. सो इथे आल्यावर तुम्हाला 3 पाण्याचे टाके एकत्र दिसतील.
गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी असलेल्या कातळात कोरलेल्या पायऱ्या, पाण्याची टाकी आणि लहान गुफा आजही शिल्लक आहेत. ते त्या काळात गडावर मनुष्यवस्ती आणि चौकी होती हे सिद्ध करतात. गडावर काही जुन्या पडक्या वाड्यांचे अवशेष आढळतात. तर मित्रांनो, आताच तो कातळकड्यातला तो एकदम छोट्या छोट्या पायऱ्यांचा पॅच आम्ही पार करून ह्या गुफेजवळ आलोय. तर या दोन गुफा आहेत, ते ही छोटी आहे आणि ही वाली मोठी गुफा आहे, ज्याच्यामध्ये पाणी नाही आहे, फक्त चारा आणि सुकलेली गुफा आहे. आणि इथना पूर्ण असा लोणावळ्याचा तो जो माउंटेन रेंज आहे तो पूर्ण आपल्याला बघायला मिळतो समोर, बघू शकता पाठी. आणि हा फक्त पॅच आहे ना, तो एकदम सावधानीने यायचं आहे. ज्याला भीतीची, हाईटची, ज्याचा फोबिया आहे त्याने हे ट्राय करू नका, कारण चालत येताना खालची हिरवळ पूर्ण अशी पाठी चालताना दिसते आणि काय काय लोकांना चक्कर यायची शक्यता असते. सो हे तुम्ही जर एक्सपिरियन्स असेल तरच करून घ्या, नाहीतर जे नवीन कोणी आलं असेल त्यांना ते करायला लावू नका. सो इथनंच आता आपण पाठी जाणार आहोत आणि आता उंबरखिंडसाठी जाणार आहोत. खाली एक गुफा आहे, ती पण आपण जाणार आहोत एक्सप्लोर करण्यासाठी, तर ती पण बघूया आणि नंतर मग खाली उतरून एक उंबरखिंडसाठी जाऊया. मित्रांनो, आत्ताच ह्या इथे एक गुफा आहे, त्या गुफेच्या इथनं आतमध्ये थोडंसंच जाणार आहोत. आम्हाला इथे आता काय भुलभुलैया असेल किंवा प्राणी पण असू शकतात, त्यामुळे जास्त रिस्क नाही ना, असंच नॉर्मली आतमध्ये जाऊन दाखवतो. या अरे इधर मधुमक्खी है, मक्खी है. मित्रांनो, आता थोडंसं आतमध्ये गेलो, पण आतमध्ये खूप मासे आहेत, मच्छर पण आहे. सो तुम्हाला जाम चावतील, त्यामुळे जाऊ नका आतमध्ये. आणि आतमध्ये खूप गरम होतं, पूर्ण घामाच्या धारा सुटल्या आहेत तेवढेच जाऊन, तर आतमध्ये जाऊ नका. आणि मच्छर मधमाशांपासून खूप लांब राहा, कारण इथं खूप साऱ्या मधमाशांचे पोळे पण आहेत, म्हणजे तुम्हाला चावून आणि फोडून काढतील. आणि मग एकदा मधमाशा चढल्या तर मग बेशुद्ध केल्याशिवाय सोडणार नाही तुम्हाला. आता पूर्ण गड फिरून झाला होता. किल्ल्यावर पाहण्यासारखं मंदिर, पाण्याचे टाके आणि 3 गुफा आहेत. कातळकड्याच्या पायऱ्या कोरलेला भाग सोडल्यास किल्ला अतिशय सोपा आहे. आता वेळ झाली होती या किल्ल्याचा निरोप घेण्याची. आणि आता आमचा प्रवास होणार आहे उंबरखिंडीकडे. उंबरखिंडीचा डिटेल व्हिडिओ लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच सह्याद्रीच्या त्या ठिकाणी आपण जाणार आहोत जिथे महाराजांनी पराक्रमाचा सोनेरी इतिहास रचला होता. चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.